यंदा पावसाने सर्वांनाच घाम फुलला. पावसाळा फक्त 4 महिन्यांचा असतो, पण यावर्षी उन्हाळा आणि अगदी आता हिवाळ्यातही पाऊस सुरूच आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्यांनाही मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागले. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की याच पावसाच्या थेंबामध्ये प्लास्टिक आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पडणाऱ्या पावसात संशोधकांना मायक्रोप्लास्टिक म्हणजेच सूक्ष्म प्लास्टिकचे कण सापडले आहेत. आणि ही बातमी इतकी धक्कादायक आहे की ती आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. आपण श्वास घेतोय, पाणी पितोय, अन्न खातोय आणि नकळत प्लास्टिकही घेतोय. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी बालाजी विचारवर्तुळवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडोनेशियाची नॅशनल रिसर्च अँड इनोव्हेशन एजन्सी म्हणजेच BRIN ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासानुसार जकार्तामध्ये दररोज 1 चौरस मीटर भागावर पडणाऱ्या पावसात तब्बल 15 मायक्रोप्लास्टिक कण आढळले आहेत. म्हणजेच आपल्या घरावर रोज हजारो सूक्ष्म प्लास्टिकचे कण पडत आहेत आणि आपण त्याच वातावरणात जगत आहोत. या कणांमध्ये कपड्यांमधील सिंथेटिक फायबर, वाहनांच्या टायरामधून सुटलेले पॉलिमर्स आणि विघटन झालेल्या प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे होते. संशोधक मोहम्मद रेझा कॉर्डोवा म्हणतात, पावसामुळे हवेत असलेले मायक्रोप्लास्टिक खाली येतात. त्यामुळे जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढे हवेतील मायक्रोप्लास्टिक जमिनीवर येतील. पण या अभ्यासातून एक भयानक वास्तव समोर आलं आहे. इंडोनेशियात आता मायक्रोप्लास्टिक पाणी, माती आणि हवेपर्यंत सर्वत्र पोचले आहे. अगदी समुद्राच्या 200 मीटर खोल सुद्धा हे कण सापडलेत. वास्तव असं आहे की इंडोनेशियातील कचऱ्याचं व्यवस्थापन फारच कमकुवत आहे. उघड्यावर पडलेले प्लास्टिक सूर्यप्रकाशात फुटतात, तुकडे होतं आणि शेवटी हवेत उडून आपल्या फुफ्फुसात पोहोचतं. याबाबत आरोग्यतज्ज्ञ युयुन इस्मावती म्हणतात, मायक्रोप्लास्टिकपेक्षा त्यातले रासायनिक घटक अधिक धोकादायक आहेत. कारण हे प्लास्टिक तयार करताना त्यात विविध टॉक्सिक केमिकल्स मिसळले जातात, जे शरीरात गेल्यावर हार्मोन्सचा समतोल बिघडवतात, अवयवांना नुकसान पोहोचवतात आणि अगदी कॅन्सरचा धोका वाढवतात. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना पावसाळ्यात बाहेर फिरताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. पण संशोधक म्हणतात, पावसानंतरचं हवामान श्वासासाठी तुलनेनं सुरक्षित असतं. पण कोरड्या काळात मात्र कॉटनचे मास्क वापरा, कारण डिस्पोजेबल मास्कमध्ये सुद्धा प्लास्टिक असतं. हे सर्व खूप भयानक आहे मित्रांनो. ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे. यावर उपाय म्हणून जकार्ताचे गव्हर्नर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. पण संशोधकांचं मत स्पष्ट आहे, ही एक अर्धी लढाई आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा प्रचंड वापर ही खरी तर मुख्य समस्या आहे. इंडोनेशियात तयार होणारे 70% प्लास्टिक हे सिंगल यूज आहेत, म्हणजे ते एकदा वापरून फेकून दिले जातात. मित्रांनो, जरी आता फक्त इंडोनेशियात प्लास्टिकचा पाऊस पडला असला तरी उद्या भारतातही हीच परिस्थिती पाहायला मिळू शकते. असे म्हणणे गैर ठरणार नाही. प्लास्टिक आता आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक थरात शिरलं आहे. आकाशातील पावसात, जमिनीतील मातीत, समुद्रातील माशांमध्ये आणि कदाचित आपल्या रक्तातही. या परिस्थितीत एकच उपाय आहे, प्लास्टिकचा वापर कमी करा, पुनर्वापर वाढवा आणि पर्यावरणास अनुकूल जीवनशैली स्वीकारा. कारण जर आज आपण बदललो नाही तर उद्या आपल्या पावसात फक्त पाणी नाही तर प्लास्टिकचं विष उतरणार आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.